जागतिक किंवा प्रादेशिक युद्ध, सीमेवर गोळीबार सुरू झाला की बाजारातही धडकी भरते। गोळ्यांचा आवाज फक्त सीमेरेषेपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचे पडसाद थेट शेअर बाजारातही उमटतात। अर्थव्यवस्था डळमळते, वित्तीय बाजारपेठा हादरतात आणि सामान्य गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। युद्धाच्या छायेत बाजारात प्रचंड चढउतार दिसतात। काही कंपन्यांचे शेअर्स कोसळतात, तर संरक्षण आणि नैसर्गिक संसाधन क्षेत्रातील कंपन्या झेप घेतात। अशा वेळी भीतीपोटी घेतलेले निर्णय मोठं नुकसान करू शकतात। मग युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? घाई की संयम, जोखीम की सुरक्षितता? चला पाहूयात या विशेष रिपोर्ट मधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। एलएस मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावं? युद्ध पेटलं की फक्त रणांगणच नाही तर अर्थव्यवस्थाही युद्ध पेटलं की फक्त रणांगणच नाही तर अर्थव्यवस्थाही हादरते। गुंतवणूक शास्त्रात युद्धाला हाय रिस्क कंडिशन म्हणतात। अशा काळात गुंतवणुकीतील धोका कमी करण्यासाठी गुंतवणुकीची ही स्मार्ट रणनीती आपण आज पाहणार आहे। युद्धाच्या छायेत बाजार डगमगतो, पण शहाणा गुंतवणूकदार डगमगत नाही। शेअर बाजारात चढउतार, कमोडिटीमध्ये उसळी, चलनात घसरण, अशा अस्थिर काळात एकच मंत्र कामाला येतो, डायव्हर्सिफिकेशन। म्हणजे सर्व गुंतवणूक एकाच क्षेत्रात न करता विविध क्षेत्रात विभागावी। इक्विटी, म्युच्युअल फंड, सोने चांदी, सरकारी बॉन्ड्स, रिअल इस्टेट आणि अगदी स्विस फ्रँक सारख्या सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक विभागली तर युद्ध काळातील धक्क्यांची तीव्रता कमी होते, कारण प्रत्येक मालमत्तेवर होणारा परिणाम वेगळा असतो। म्हणजे काय तर युद्ध काळात भीती नाही, तर योग्य नियोजन हाच खरा संरक्षण कवच आहे। दरम्यान युद्ध काळात महागाई वाढते, व्याज दर बदलतात, पुरवठा साखळी विस्कळीत होते आणि त्याचा थेट परिणाम होतो कंपन्यांच्या नफ्यावर आणि देशाच्या आर्थिक वृद्धीवर। अशा वेळी भावनांवर नाही तर विश्लेषणावर विश्वास ठेवावा लागतो। अशा वेळी मॅक्रो इकॉनॉमिक ट्रेंड्सचा अभ्यास करणं गरजेचं असतं। त्यानंतर कोणती मालमत्ता तुलनेनं सुरक्षित आहे, कोणतं क्षेत्र जास्त धोक्यात आहे हे शांतपणे ठरवा, कारण बाजार पडत असताना घाबरून विक्री करणं किंवा तेजीच्या नादात आणि गुंतवणूक करणं हे नुकसानाचं आमंत्रण असतं। तसेच संभाव्य शांतता चर्चा, युद्धाचं क्षेत्र, सामील राष्ट्रांची आर्थिक क्षमता यांचा अभ्यास करून पुढील आर्थिक घडामोडींचा अंदाज घ्यावा। पोर्टफोलिओ पुन्हा संतुलित करावा, आकस्मिक गरजांसाठी रोख राखीव जवळ ठेवावी। एकूणच युद्धजन्य परिस्थितीत माहितीपूर्ण निर्णय, धोका व्यवस्थापन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांच्या साहाय्यानं गुंतवणूकदार अशा संकट काळातही सुरक्षितपणे मार्ग काढू शकतात। बाजारपेठेतील गोंधळात संयम राखणे आणि पुरेशा माहितीवर आधारित कृती करणे हेच खरं कौशल्य आहे। युद्ध ही तात्पुरती परिस्थिती असते, त्यामुळे चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक चालू ठेवणं उपयुक्त ठरतं। विशेषतः जर त्या कंपन्या युद्धोत्तर पुनर्रचनेत सहभागी होण्याची शक्यता असेल तर त्यांचा विचार जरूर करावा। युद्धजन्य स्थितीत काही गुंतवणूकदार अशा कंपन्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतात, ज्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे युद्धाभिमुख उद्योगांशी संबंधित असतात। अशा वेळी ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स गुंतवणुकीचे महत्त्व वाढते। त्यामुळे तुम्ही ही अल्पकाळाऐवजी दीर्घकालीन विचार करा आणि निवांत राहा। अशा अजून नवनवीन विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पाहत रहा एलएस मराठी।